निरगुडसर वळसेमाळा येथील अलका मनोहर वळसे पाटील यांच्या निवासस्थानी आलो आहे. तर रविवारी भर दुपारी 2 वाजता जे निरगुडसरचं जे पुनर्वसनचं किंवा रामा लबडे नायर वस्ती किंवा थोडं पुनर्वसन असताना खालच्या इकडून म्हणजे वळसेमाळ्याच्या बाजूने त्यांच्या निवासस्थानी एक अज्ञात बोरटा चोरटा आला आणि त्यांनी गावाचं नाव विचारण्याच्या बहाण्याने अक्षरशः गळ्यातील 1.5 तोळं सोनं मंगळसूत्र ओढून नेलं. साधारण आजच्या बाजारभावाने 2-2.25 लाख रुपयाची त्याची किंमत आहे. तर नेमकं काय घटना घडली? काय नाव तुमचं? अलका मनोहर वळसे. हां, तर काय घटना घडली? कुठून चालल्या होत्या सांगा बरं आता. इकडून चालले होते रोडनी वळसेमाळ्यातून हां तिथपर्यंत. हां, वळसेमाळ्यातून गावाकडे चालले होते. हां. हां मग त्या आस्थान्यापर्यंत तिथून मी मागं फिरली. हां, स्टँडपासून जुनं स्टँड. जुनं स्टँड पुनर्वसनचं. हां, तिथून मी मागं फिरले आणि लबड्याच्या घरापर्यंत आली. हां बा रामा लबडे. हां मग तिथंच त्यांनी मला उभं केलं. हां बाई मी चालले होते, हां, चालूमध्येच त्यांनी विचारलं. मोटरसायकल आलता. हा, मोटरसायकलवर निळं शर्ट, कारप तोंडाला काळं, कारप नाही ते काय म्हणतात त्याला, हां मास हां मास, हां फार नाकबीक झाकलं होतं. मला म्हणतो बाई जाधववाडीला रोड कुठून जातोय? तर म्हणलं जा बाबा बराडी फाट्याहून. एवढा शब्द फक्त हात वर झाल्याचा निमित्त झालं असा. मग तेवढ्यातच त्यांनी लगेच गळा पकडला. त्याच्या आधी काहीतरी टाकलं असणार. माझ्या अंगाचा अजूनही वास येते बाळा, मला फार पोटातच तरी होते. हां, बरं मग पुढे बोला. मग त्याने ते हिसका मारल्यावर मी खाली वाकली. हां खाली वाकल्यावरती मग ते कमर ते आचका वाचला आणि त्यांनी हिसका मारून पळाला. हां मंगळसूत्र तुटलं. हां मंगळसूत्र तुटल्यावर अर्ध गळत गेलं. काही जाग्यावर म्हणी, काही वाटणी गेलं, काही गाड्यांखाली गेलं. हां, मग तुम्ही आरडाओरडा केला? लगेच आरडावाडा केला तो मायापासून. काय काय आरडाओरडा केला? त्याला शिव्या दिल्या. हां माझं मंगळसूत्र दे. हं, आणि म्हणलं चोर चोर. त्यांनी माझं मंगळसूत्र नेलं. हं. मग पुढे शेजारी काय? शेजारी मग मी पुढं आले. मोर शिवराम मेंगड्याचं घर आहे. हं, तिथं आल्यावर ते ट्रॅक्टर दूत होतं. हं. त्याला म्हणलं बाळा हे बघ या वाटाने ते चोर गेलाय आणि त्यांनी मावं मंगळसूत्र तोडून नेलं. त्याने ते ट्रॅक्टर द्वायचं ठुलं कुटीवर. त्याचा पाठला केला? हा, पार पिपळगावला गेला तरी ते पोर गावलंच नाही. बरं. मग ते आलं या वळसेमाळ्या रोडनी. नंतर मग स्थानिक महिला कोण कोण आल्या मदतीला? मदतीला शिवरामची मोठी सून होती आणि रामा लाबड्याची बायको होती. 2 जणी होत्या. हां, मग त्यांनी ते मणी गोळा केलं. सापडलं तिथं किती मणी सापडले? 30 मणी सापडले. हा हां, नंतर मग तो कोणत्या बाजूला गेला माहीत नाही, मराठी बोलला. हा आणि नंतर मग तुम्हाला थोडं भूल दिल्यासारखं वाटलं का काय? हा हां भूल दिली तरी मी लय काढाक हं. अजून वास येतोय माझ्या अंगाचा. हां, नंतर मग तुम्ही तुमच्या घरी आले लगेच निघून? नाही मग लगेच नाही आले. मग मी तिथंच थांबले. एक माणूस मागून आला. त्याने पोलीस चौकी कळवलं. पोलीस आलं. तिथं पंचनामा झाला. आणि मग तिथून पुढं इथं पिपळगावच्या तिथं चिमट्यात आलो. तिथं आल्या होत्या कॅमेऱ्यामध्ये पाहिलं? हा 2 तास चेक केले सगळे? चेक केलं. खाल्ल्या रोडचा चेक केलं. हां, नाही 6 वाजेपर्यंत होतं तिथं. तर काही दिसलाच नाही त्याच्यात. याच्या आधी ते पाण्यात आला का तुमच्या कधी म्हणता काय? अहो इथून जातोय तो. हां 8 दिवस झाले हां, इथून जातोय. एवढा का इथं मास फेकला होता 4 दिवस झाले तेव्हा काळा. म्हणजे तो चुलीत घातला. तुम्हाला वाटतं का म्हणजे तो तुमच्या समोर जर आला तर तुम्ही ओळखू शकता? हा बरोबर आहे. म्हणजे बरं झालं. म्हणजे बाकीचं काय उद्योग केला नाही किंवा वारबीर काय केलं नाही, प्रतिकार केला नाही? बापरे. आणि घरना जवळ आणि एवढी माणसं. दिवसा डावळ्या झालं. हा म्हणजे किती मजल वाढली चोरट्यांची सुद्धा. बघा ना अशी ठाकरन ते मासा धरी जात वड्यात 9-10 आणि इकून घर आणि पुढं काम चाललंय त्या याच्या हिंग्याच्या बांगल्याचं. किती जवळ तिथं. आणि लिंग्यांच्या. एवढे आडत होते तरी ते मासा धरणारी वर नाही आली. बघाय बरोबर. तुमचं काय म्हणणं आहे? भूल टाकली काहीतरी औषध त्यांनी तुमच्या तोंडावर स्प्रे सारखं केलं आणि त्याच्यात भूल काय तुमच्या लक्षात नाही आलं, ओढलं तरी पण तुम्ही सावध झाले? सावध होते. भूल लागलीच नाही मला. हां हां, सावध झाल्या. आणि मराठीमध्ये विचारलं म्हणजे त्यांनी तुम्हाला पत्ता गावाचं नाव विचारलं. त्या याच्यात गुंगवून तुमच्याकडून लगेच मंगळसूत्र हिसकावून त्यांनी पळ काढला. हा आणि मराठीमध्येच बोलत होता तो. हा मराठीच आहे. साधारण किती वय असावं काय अंदाज वाटतंय? ते 25 वर्षाचा.
असं आहे. 25 वर्षाचाच असणार. असणार आणि ना? असं पाताळ पोर आहे पार, लांबकुळ्या तोंडाचं आहे, डोक्यात हेल्मेट नव्हतं आणि काहीच नव्हतं, फक्त काळा मास्क तोंडाला होता, निळं शर्ट अंगात होतं, पण पॅन्ट कायला पाहिजे मी एवढ्या गाई. बरोबर आहे. तर ठीक आहे, म्हणजे एकंदर ही अत्यंत दुर्दैवी घटना घडली आणि आजच्या बाजारभावात 2-2.25 लाख रुपयाचं मंगळसूत्र चोरट्यांनी पत्ता गावाचं नाव विचारण्याच्या बहाण्याने हिसकावून पळून गेला आहे. तर प्रत्येक महिलेने सुद्धा काळजी घेतली पाहिजे किंवा आता बेंटेक्सचा जमाना आला आहे तर बेंटेक्स वापरलं पाहिजे, म्हणजे नकली दागिने. कारण सध्या लोणीला काही घटना घडल्या होत्या, पारगावला काही झाल्यात किंवा घोडेगाव मनसर परिसरात सुद्धा झाल्या, यस कॉर्नरला सुद्धा झाल्यात आणि त्याचा पोलीस शोध घेतील. पारगाव पोलीस ताबडतोब आले, त्यांनी पंचनामा केला. जागजागी CCTV आता चेक करायचे काम सुरू आहे. परंतु प्रत्येक महिलेने सुद्धा काळजी घेतली पाहिजे किंवा चांगल्या भावनेने आपण त्याला पत्ता सांगतो, कोणी अडचणी आला का बाहेर गावचा तर आपण सांगायचा प्रयत्न करतो, परंतु चोरट्याच्या मनात काय याचा अंदाज येत नाही. त्यामुळे प्रत्येकाने सतर्क राहिलं पाहिजे आणि सध्या जो जमाना आहे बेंटेकचा किंवा नकली दागिने परिधान केले पाहिजे. कारण आत्ता सोन्याला बाजारभाव मोठा आहे आणि सगळ्यात सोपी गोष्ट दागिने चोरण्याची ही युक्ती अशा पद्धतीने वापरली जाते.